तर शांतिगिरी महाराजांनी मुख्यमंत्र्यांची रात्री उशिरा भेट घेतलेली आहे। जय बाबाजी भक्त परिवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे। आम्ही निवडणूक लढण्यास तयार आहोत आणि 2 दिवसांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याचं शांतिगिरी महाराज यांनी म्हटलंय। नाशिकच्या लोकसभेच्या जागेवरून एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात रस्सीखेच सुरू असताना आता नाशिकचे शांतिगिरीजी महाराज यांनी काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। पण महाराज, आपण अगदी स्पष्ट म्हणजे आपण नाशिकच्या लोकसभेमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहात का? आपली तयारी आहे का? या संदर्भामध्ये आमचा जो जय बाबाजी भक्त परिवार आहे त्यांनी जी लोकसभा कमिटी नेमलेली त्या कमिटीला पूर्ण अधिकार दिलेले आहेत। बाबा निवडणूक लढवायची की नाही लढवायची संपूर्ण अधिकार त्या कमिटीला देण्यात आलेले आहेत। कमिटी साधारण आपला निर्णय कधीपर्यंत देणार? हा कमिटी आता प्रथम त्यांचे 2 दिवसानंतर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आपण 2 दिवसानंतर आपण बैठक घेऊ म्हणे आणि त्या बैठकीनंतर ते निर्णय घेणार आहेत। आणि आमचे भक्त परिवारातले मनसेमध्ये काही मनसेचे काही भक्त आहेत, प्रत्येक पक्षाचे भक्त आहेत आणि मग ते भक्त काय करतात, ज्या नेत्याशी काय करतात चर्चा संवाद करीत असतात आणि त्या माध्यमातून त्या भेटीचं त्यांनी नियोजन केलं होतं। आपल्या घरचा जर कारभारी चांगला असला तर ते घराची प्रगती होते की नाही, बरोबर की नाही? जर आपण घरचा कारभार निवडताना तो कसा निवडतो, चांगला निवडतो, त्याप्रमाणे जर आपल्याला मग आपल्या तालुक्याचा असेल, जिल्ह्याचा असेल, राज्याचा असेल, देशाचा असेल, कोणताही जर आपला जर नेता निवडायचा असाल तो कसा असावा? मग कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।